लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता बँकांना आहे का असा आता सवाल उपस्थित होतोय। कारण कमीत कमी शिल्लक म्हणून 1000 रुपये ठेवावे लागणार आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे बँकांची मात्र चांदी होणार आहे। शून्य शिल्लक खात्यांसाठी सरकार पाठपुरावा करणार आहे। खात्यात पैसे ठेवण्याकरता 1000 रुपये ठेवावे लागतील। योजनेचे पहिल्या लाभार्थी बँका की सामान्य महिला हा सवाल उपस्थित होतोय। जनधन खातेधारक महिलांचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। जनधन खात्याकरता शून्य शिल्लक योजना आहे। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत बँकांनी शून्य डिपॉझिट मध्ये महिलांची खाती काढून घ्यावी याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। त्याकरता काही बँका पुढे आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील महिलांनी नोंदणी करताना कुठल्याही दलाल किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे न देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। दरम्यान मंत्री अदिती तटकरेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ह्या आता लोकशाही सोबत आहेत। ताई, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेला राज्यभरातून कसा प्रतिसाद आहे? राज्यभरातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला खूप उद्दंड प्रतिसाद असा मिळत आहे। अतिशय उत्साहामध्ये अतिशय आनंदामध्ये सर्व माता भगिनी आहेत। आम्हाला ज्या सामान्य महिलांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या निश्चितपणाने आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत। इतर योजनांचा लाभ असेल, इतर बँक अकाउंट असतील, ह्या वेगळ्या असतात, पण एका गोष्टीचं आम्हाला समाधान आहे की या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून अनेक माझ्या माता भगिनी ज्यांचं स्वतंत्र बँकमध्ये अकाउंट नव्हतं, आज त्यांनाही असं वाटतंय की आपल्याला आपलं स्वतंत्र हक्काचं अकाउंट असलं पाहिजे। त्यामुळे या निकषामुळे एक होणार आहे की साधारणपणे 2.5 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे। काही महिलांकडनं नोंदणी करण्यासाठी पैशांची देखील मागणी केली जाते, तर यावरती काय उपाययोजना असेल? मला लोकशाहीच्या माध्यमातून माझ्या तमाम माता भगिनींना सांगायचं आहे की या योजनेचं रजिस्ट्रेशन मोफत आहे। तुम्हाला कुठल्याही अंगणवाडी सेविकेला, मदतनीसेला किंवा कुठल्याही ग्रामसेवकाला या संदर्भातला अर्ज भरण्यासाठी कुठेही पैसे द्यायची गरज नाही। त्याची काळजी शासनाने घेतलेली आहे। कुठल्याही दाखल्यासाठी जर कुठले दलाल असतील, कुठले कनिष्ठ अधिकारी जर तुमच्याकडे मागणी करत असतील तर त्याची तक्रार आपण निश्चितपणाने तिथल्या तहसील कार्यालयात, प्रांत कार्यालयात करावी। त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। ही योजना, याचं रजिस्ट्रेशन मोफत आहे। या संदर्भातला कुठलाही त्रास हा माझ्या माता भगिनींना होता कामा नये याची दखल शासन म्हणून आम्ही घेत आहोत। या नोंदणी करताना जर का कोण पैशाची मागणी करत असेल तर त्याची थेट तक्रार करावी, सरकार त्याची गंभीर दखल घेईल असा इशारा सुद्धा अदिती तटकरे यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।